स्टार्ट. परिच्छेद. भारत हा जगातील एक विस्तारणारी अर्थव्यवस्था असलेला देश असल्याचे आतापर्यंत अनेक पाहणी अभ्यासातून दिसून आले आहे. देशातील 64% लोक हे काम करण्याच्या वयोगटातील असल्याने भारत हा तरुण देश मानला जातो. बुद्धिमान व रोजगारक्षम लोकांच्या मदतीने भारताची लोकसंख्यात्मक रोजगार क्षमता 2020 पर्यंत मोठी असेल. रोजगारासाठी आपला देश सोन्याची खाणच असेल असे म्हटले जाते. सध्याच्या आर्थिक वाढीचा वेग व गुंतवणूक धोरणातील गतिशीलता पाहिली तर भारतात उच्च तांत्रिक व इतर मानवी कौशल्ये असलेल्या लोकांची मागणी वाढणार आहे. 2015 पर्यंत भारताला माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित सेवांमध्ये 23 लाख लोकांची गरज भासणार आहे. दुर्दैवाने गेल्या 15 वर्षात भारताने अशा आव्हानांना सामोरे जाऊ शकतील असे केवळ 16 लाख व्यावसायिक तयार केले आहेत. याशिवाय येत्या 2 वर्षात आणखी 8 लाख व्यावसायिक तयार होतील अशी अपेक्षा आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या माहितीनुसार भारतातील 25% मनुष्यबळ हे संघटित क्षेत्रात काम करण्यास पात्र आहे. असंघटित क्षेत्रात रचनात्मक कौशल्य विकास व प्रशिक्षण व्यवस्था किंवा कौशल्य सुधारणा यांचा अभाव आहे. अंदाजे 50 लाख पदवीधर हे 2015 मध्ये उत्तीर्ण होऊन बाहेर पडतील. त्यातील 34% रोजगारास सक्षम असतील, कारण बाकीच्यांकडे कुठल्याही उद्योगासाठी लागणारी कौशल्ये नसतील. नियोक्ते हे नेहमी क्षेत्र विशिष्ट व इतर कौशल्ये अवगत असलेल्या तरुणांची भरती करीत असतात. याचा अर्थ रोजगाराचा प्रश्न हा केवळ तांत्रिक व इतर कौशल्यांच्या प्रशिक्षणातूनच सुटू शकतो. विद्यापीठाची पदवी नामांकित संस्थेत नोकरी मिळवण्यास पुरेशी नाही. अनेक तरुणांकडे सारख्याच पदव्या असणार आहेत व त्यांची कौशल्येही सारखी असू शकतात. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर त्यातील फार थोड्या उमेदवारांची निवड होईल. कौशल्याचे हे महत्त्व माहिती असले तरी सरतेशेवटी तुमची शैक्षणिक कारकीर्द व मुलाखत याच्या समवेत तुमची रोजगार योग्यता हीच नोकरी टिकवण्यास कारणीभूत ठरणार आहे. आपण आता तांत्रिक ज्ञान महत्त्वाचे असलेल्या समाजात राहतो आहोत. याशिवाय तुमचे कामाच्या ठिकाणी इतरांशी वागणे व इतर बाबींची कौशल्येही महत्त्वाची आहेत. तुम्ही एकमेकांशी कामाच्या ठिकाणी कसा संपर्क ठेवता याला महत्त्व आहे. त्यामुळे कंपनीतील किंवा उद्योग आस्थापनातील वातावरणात काम करताना तुमचा आत्मविश्वास वाढतो. स्थित्यंतरात्मक प्रशिक्षण येथे महत्त्वाचे ठरते व ते तांत्रिक ज्ञानाबरोबरच देणे महत्त्वाचे असते. त्यात आंतरव्यक्ती व व्यवस्थापकीय कौशल्ये आत्मसात करावी लागतात. त्यामुळे